नमस्कार. विद्या स्टडीज हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरतील. क्वेश्चन पहिला. युरोपियन युनियनने अलीकडे युक्रेनसाठी किती रकमेचे आर्थिक सहाय्य पॅकेज मंजूर केले? याचं योग्य उत्तर आहे 90 अब्ज युरो. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. कालावधी असणार आहे 2026 ते 27. दरवर्षी 45 अब्ज युरो मिळणार आहेत. उद्देश युक्रेनची इकॉनॉमिक स्टॅबिलिटी टिकवणे, वॉर इम्पॅक्ट नंतर पुनर्बांधणी, सरकारी डेली खर्च, सॅलरी, पेन्शन चालू ठेवणे. का दिलं? रशिया युक्रेन वॉरमुळे युक्रेनची अर्थव्यवस्था कमजोर झाली. क्वेश्चन दुसरा. रशियावर युरोपियन युनियनने कितव्या फेरीचे निर्बंध मंजूर केले आहेत? याचं योग्य उत्तर आहे 20वी. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. उद्देश असणार आहे रशिया व इकॉनॉमिक प्रेशर वाढवणे, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दबाव. काय समाविष्ट असतं? तर कंपन्यांवर निर्बंध, व्यक्तीवर ट्रॅव्हल बॅन, असेट फ्रीज, ट्रेड रेस्ट्रिक्शन, ऑइल, टेक्नॉलॉजी एक्सेट्रा. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा. इस्रायल व लेबनॉन यांच्यातील राजनैतिक चर्चेचा दुसरा टप्पा कुठे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन येथे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. ही बैठक 23 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली. उद्देश इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव कमी करणे हा मुख्य हेतू होता. सीमा विवाद आणि सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्व. ही चर्चा प्रादेशिक शांततेसाठी महत्त्वाची मानली जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा. शेखाशील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. स्थान. हे अभयारण्य उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आहे. वैशिष्ट्य. हे एक महत्त्वाचे पक्षी अभयारण्य आहे. हिवाळ्यात अनेक मायग्रेटरी बर्ड येथे येतात. शेखाशील हे भारताचे 99वे रामसर स्थळ आहे. 22 एप्रिल 2026 रोजी याला रामसर दर्जा मिळाला. हे उत्तर प्रदेशमधील 12वे रामसर स्थळ आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा. ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया कधीपासून कार्यान्वित होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे 1 मे 2026. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. स्थापना झाली. ही संस्था प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 अंतर्गत स्थापन झाली. कार्य आहे ऑनलाईन गेम्सचे वर्गीकरण, नोंदणी आणि नियमन करणे, रिअल मनी गेमिंग ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे. उद्देश युजर सेफ्टी आणि फायनान्शियल सिस्टमचे संरक्षण करणे, ऑनलाईन गेमिंग सेक्टर सुरक्षित बनवणे. त्यानंतर क्वेश्चन सहावा. सर्वोच्च न्यायालयानुसार तपास प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप केल्यास कोणते तत्त्व बाधित होते? याचं योग्य उत्तर आहे तपास यंत्रणांची स्वायत्तता. त्याच्यानंतर क्वेश्चन सातवा. RBIने एप्रिल 2026 मध्ये रेपो दर किती टक्क्यांवर कायम ठेवला? याचं योग्य उत्तर आहे 5.25. त्याच्यानंतर क्वेश्चन आठवा. अमृत धरोहर उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? याचं योग्य उत्तर आहे रामसर ओलसर भूमींचे संवर्धन. त्याच्यानंतर क्वेश्चन 9वा. 23 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कशासाठी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन. क्वेश्चन 10वा आणि या सिरीजचा शेवटचा. FY 2025-26 मध्ये भारताच्या वस्त्रोद्योग निर्यातीचे एकूण मूल्य हस्तकलासहित किती होते? तर याचं योग्य उत्तर आहे
3,16,334.9 कोटी. आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.